ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला. कालच शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत बैठक. अध्यक्षांच्या दालनात 4ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं कलबतं. बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचा एकत्र गाडीतून प्रवास. 30 ते 35 मिनिटं चर्चा. मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता. राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. दरड कोसळली तर 6,000 कोटी पाण्यात गेले असा दुष्प्रचार केला. प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेत विरोधकांवर टीका. जगाला हेवा वाटावा असा मिसिंग लिंक प्रकल्प झालाय, दरेकरांकडून कौतुक. देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाचा मिसिंग झालेला अजेंडा शोधा. देवाभाऊंनी 18 तासात कनेक्टिंग लिंक सुरू केला, पण मनसेचा अजेंडा 18 वर्षांपासून मिसिंग आहे. रेल्वे इंजिन पुन्हा कसं रुळावर येईल याचं आत्मचिंतन करावं. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बोन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं हिंदीत भाषण कशासाठी? टीका करणाऱ्यांना बघून घेईन म्हणता. मुख्यमंत्र्यांची ही कुठली भाषा? एकेरी भाषेत उल्लेख करत राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका. राम मंदिरावर बोलल्यावर धर्माचा अपमान कसा? 1400 कोटी चोरले जातात यावर बोलायचं नाही का? अरे चोरीच आहे ना ती. राज ठाकरे आक्रमक. भावनाशून्य आमदार दुर्घटनांवर हसतायत. राज ठाकरेंकडून अमित साटम यांचा समाचार. तर बॉम्ब टाकेन अशी बोलायची हिंमत होतेच कशी? संजय दिना पाटलांवरही हल्लाबोल. भाजप नेते विनोद तावडे यांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट. मुंबईत विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंमध्ये चर्चा. खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. शिंदे आणि पवार भेटीनंतर नेमकं मवियात काय खळबळ उडालेली आहे? बिघाडीचे संकेत का मिळत आहेत? पाहूया टॉप 9 बातम्या. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, मात्र ते पक्ष सोडतील की नाही माहिती नाही. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा. ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते असंही भाकीत. आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाही. पवारांचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खोडून काढला. त्यांनी आपलं घर सांभाळावं असाही सल्ला. तर पहिल्या माळ्यावरून खाली येण्यापेक्षा समोरच्या दालनात बैठक घेतली. राऊतांच्या टीकेलाही उत्तर. पवार शिंदेंच्या बैठकीमुळे मवियात बिघाडीचे संकेत. ज्यांनी सरकार पाडलं त्यांच्याच छताखाली बैठक. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देतायत. आमचं मन दुखावलंय. संजय राऊत यांचं भाष्य. प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टीनं पाहणं योग्य नाही. राऊतांनी गैरसमज करून घेऊ नये. शिंदे आणि पवारांच्या भेटीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण. शरद पवार हे राज्याचे मोठे नेते, ते दालनात आले म्हणून स्वागतासाठी पोहोचलो. विधान भवनातील भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी उपचार करून घ्यावे. यावर बोलणं हा कद्रूपणा. अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. राऊतांच्या टीकेला शिंदेंचं उत्तर. दालनात बैठक म्हणजे त्यांना मान्यता दिली असं होत नाही. राऊतांच्या टीकेला जयंत पाटील यांचं उत्तर. संजय राऊत फार चिडलेले दिसतात. कुठलाही गैरसमज नको असंही वक्तव्य. तर आमचे खासदार एकत्रच असं भाकीत करणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया. येत्या काही दिवसात एनडीएची ताकद वाढताना दिसेल. शिंदे आणि पवारांमधल्या बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य. पुढच्या काही दिवसात आपल्याला चांगले निर्णय दिसतील असंही वक्तव्य. भेट घेणं चुकीची गोष्ट नाही. राज्यात जे आयुध असेल ते आम्ही वापरतो. सर्वजण मिळून चर्चा करतो. सर्व मिळून काम करण्याची राज्याची पद्धत आहे. शिंदे पवारांच्या भेटीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी कुणाला भेटावं हे ठाकरे आणि राऊत सांगणार का? संजय शिरसाट यांचा सवाल. शरद पवार राजकीय संस्कृती जपतात. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे चांगले संबंध. शिरसाटांची प्रतिक्रिया.